मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहे. विनायक आणि आपण पाहतोय या ठिकाणी मिथून पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. क्या बात आहे, तेच तर्रार प्रवीण जोशी यांचा तिखट मारा. एक्सप्रेस वे वरती जशी गाडी धावते तसा चेंडू मात्र या ठिकाणी सरसावला. डॉटची झाली समाप्ती. थोडासा प्रेशर निश्चित आला असेल या चेंडूचा, कारण आपण पाहिलं तर पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळला जातोय. पुन्हा एकदा पोह्या खेळाला सुरुवात होते. अजून एक, परंतु या वेळेस पाहतोय आपण व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय, कारण उजवेष्टी सोडून जाणारा हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला डॉट, तदनंतर व्हाईट बॉल, सिंगलने धाव या ठिकाणी धावफलकावरती लागली जाते अवंतरच्या स्वरूपामध्ये. पहिले षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातून क्वालिफाय होणारी मॅच रंगताना दिसते. अतिशय महत्वपूर्वक ही मॅच. इथनं जर जो संघ हरेल निश्चित त्याचं स्वप्न भंगलं जाईल, परंतु मॅच जर जो जिंकेल तर या स्पर्धेतून छोटी का होईना परंतु आठवण घरी घेऊन जाईल. पाहूया पुढे चेंडू. या वेळेस कडक फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला आहे. कॉर्नरला चेंडू ट्रॅव्हल झाला. चांगले क्षेत्ररक्षण, फेकी झाली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर सिंगलने एक धाव धावफलकावरती लागली जाते. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 15 वरती काल्हेर म्हटलं तर एक मोठं नाव आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सातत्यपूर्वक कामगिरी त्यांची चांगली आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगला घाम घालतायत ना, त्याचा फायदा ही त्यांना भरपूर मिळाला जातोय. पुढे चेंडू. प्रवीण जोशी म्हटलं तर मोठा फटका खेळू देत नाहीये, हवाई सफर करू देत नाहीये. सिंगल कंप्लीट केली, दुसरीची मागणी करत होते, बट स्वतःला आवरलं आणि आपल्या घरामध्ये सुखरूप सिंगलच धाव येते आणि धावसंख्या पाहिली तर 3 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. ओव्हर क्रमांक पहिलं चालू आहे. मोठा फटका लागत नाही याचा अर्थ आपण पाहतोय धावा बनत नाहीयेत. प्रयत्न होत नाही असं नाही आहे, परंतु प्रयत्नांना या ठिकाणी यश मिळतंय गोलंदाजास. आता मात्र पुन्हा एकदा कडक फटका खेळला गेला आहे. आता थांबणार नाहीये, गॅप मध्ये आहे. चेंडू जातो सीमा पार. येतो या इनिंग मधील पहिला चौकार. या ठिकाणी पाहतो येते चौकार. एक प्रेक्षणीय सामना मित्र पाहायला मिळेल, त्याच्यासाठी ज्यांनी बक्षीस दिलेले आहे तो ग्रुप या ठिकाणी थोड्याच वेळात उपस्थित होणार आहे. या वेळेस तिकड मारा. क्या बात आहे, तेच तर चेंडू निघून जाते किपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची या ठिकाणी धाव नाही आहे. आपण प्रेक्षणीय सामना पाहणार होतो. पंचायत समिती भिवंडी वर्सेस पडगा पोलीस स्टेशन या दोन्ही टीमला टी शर्ट देण्यात येतील. BNN कॉलेज ग्रुप 2005 ते 6 या कालावधीमध्ये तो ग्रुप आपण पाहिला तर त्याचे प्रोप्रायटर खऱ्या अर्थाने अध्यक्ष म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे, सचिन विठ्ठल गायकवाड. रापचे ग्रुपचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर त्या शो मॅच साठी टी शर्ट देण्यात येतील आणि तो ग्रुप थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होईल. या ठिकाणी आपण पाहिलं थोड्याच वेळात BNN कॉलेज ग्रुप रापचिक ग्रुप या ठिकाणी उपस्थित होईल. जय हरड सोनाले, त्याचबरोबर आपण पाहिलं तर दापोडे गावचे लिपिक दुर्वान पाटील, त्याचबरोबर वडगावचे आपण पाहिलं तर एक चांगले लाडके व्यक्तिमत्व मंगेशजी पाटील याचा थोड्याच वेळात या ठिकाणी शुभागमन. यस दुर्वान पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. त्याचबरोबर मंगेश दादा पाटील तसेच जय हरड आपलेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2005-6 साली BNN कॉलेजमध्ये ज्याने दंगा मस्ती आणि चांगलं काम केलं गेलं आहे, अशी ही ग्रुपची जी बांधणी केली गेली, असे हे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच वीर तानाजी दापोडे टीमचे ही चांगले खेळाडू दुर्वंदादा पाटील, त्यांची स्पर्धा मी कव्हर केली होती आणि खूप चांगली त्यांनी ही स्पर्धा राबवली होती. असे लाडके व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहू शकता. दापोडे गावचे लिपिक. यावेळेस मिस टाइम फटका.
चेंडू हवेमध्ये आहे आणि झेल घेण्याचा उत्तम प्रयत्न जरूर केला, परंतु भरपूर आकाशामध्ये उंच होती, कारण चेंडूला जणू काही लिंबू बनवून ठेवला होता आणि झेल मात्र सुटला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. धावसंख्येमध्ये भर धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 10 या अंकावरती 10 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक दुसरं कैलास पाटील गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 8 या ठिकाणी आपण पाहतोय. या वेळेस क्या बात आहे, फुलरलेनचा चेंडू होता, तेच तर्रार जागते रोचा आदेश देत असताना या ठिकाणी चेंडू हाताला जातोय कैलाश पाटील यांच्या माध्यमातून. एक्सप्रेस डिलिव्हरी म्हटलं तर वागू ठरणार नाही आहे. प्रवीण जोशी कैलास पाटील ही कॉम्बिनेशन जोडी आहे ना भरपूर चांगली आहे. पॉवर प्लेचा ओव्हर प्रवीण जोशी करतायत, कमी धावा खर्च करतायत, त्याच्यावरती फिनिशिंग टच कैलास पाटील देत असताना पाहायला मिळतात. पाहू शकता हाही चेंडू किती दर्जेदार क्वालिटीचा पाहायला मिळाला. या ठिकाणी ही निर्धावची झाली सांगता. येस, या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्माननीय माजी मंत्री कपिल पाटील साहेबांचे कट्टर समर्थक हवे दिवेचे एक लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य निलेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने 2005-6 सालच्या ज्या आठवणी आहेत त्या ताज्या झालेल्या आहेत. हे सर्वजण या ठिकाणी एकत्र येत आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. ज्या त्या कालामध्ये जो ग्रुप बनला होता आणि तो ग्रुप जशा तसा आजही आपण पाहतोय तसाच आहे. याचा अर्थ आपण पाहिलं तर या ग्रुपचे मैत्री किती चांगली आहे. या वेळेस वाडा शॉट खडे खडे लॉप केलं गेला चेंडू सीमा पार सिक्सर. निश्चितच आपण पाहिलं तर त्यांचा संपूर्ण ग्रुप या ठिकाणी आलेला आहे. अर्थात BNN कॉलेज आपण पाहिलं 2005 आणि 6 या वर्षामध्ये आपण पाहिलं तर त्यांचा ग्रुप तयार झाला होता. रापचिक ग्रुप म्हणून त्याला संबोधले जाते. काही त्यातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. खास करून आपण पाहिलं तर वीरू अर्थात वीरेंद्र पाटील कालवार आणि संतोष पाटील संदीप पाटील वडूनवकर यांना मात्र मिस केलं जाते. काही कारणास्तव ते पोहोचू शकले नाहीत. या ठिकाणी पाहतोय आपण हाणामारी चालू आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये खेळ या ठिकाणी पाहिलं तर थांबला होता, परंतु या ठिकाणी पाहिलं तर सिंगल धाव येते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर मिस केलं जात आहे. त्यांच्या आठवणी जपल्या जातात या ठिकाणी स्वर्गीय वीरेंद्र पाटील आणि स्वर्गीय संदीप पाटील यांच्या. आणि ग्रुप चांगला आहे त्याबद्दल वाद नाही. आणि या ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर पंचायत समिती भिवंडी आणि पडघा पोलीस स्टेशन ही जी प्रेक्षणीय मॅच लढत दोस्ती चषक होणार आहे त्याच्यासाठी या टीमने मात्र टी शर्ट दिले गेले आहेत. क्या बात आहे. आपण त्यांना उद्या इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. सचिन गायकवाड साहेबांना विनंती आहे की आपण सकाळी 9च्या सत्रात जर तो सामना खेळला गेला तर बरं होईल, कारण असोसिएशनचाही दबाव असतोय आणि त्यासाठी आपण जर पाहिले प्रेक्षणीय सामना जर असेल तर आपण पहिले खेळावाच आहे तो. या ठिकाणी पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पहिली धावफलकावरती तर 18 लागली गेली आहे. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया काय घडेल या 2 षटकांमध्ये. मैदानाच्या आतमध्ये बंदरामारुती काल्हेर टीमला थांबवण्यासाठी गोलंदाजी मित्र म्हणून खूप चांगले आहे, कारण 18 धावा 2 षटकांमध्ये म्हणजेच कॅल्क्युलेशन नुसार गोलंदाजी चांगली झाली आहे. आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावांची मजल मारली जाईल हे पाहूया. मिथुन तरे आणि विनायक पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. अजून कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही आहे. आणि दयावान भंडारी साहेबांनी या ठिकाणी पाणी तर पाजले. आता काय कालमंत्र दिला असावा. पाणी तो बहाना आहे, कुछ तो कहना है. आणि तसंही मैदानाच्या आतमध्ये जेव्हा जेव्हा एक खेळाडूला पाण्याची गरज लागेल तेव्हा तेव्हा बिंदास मागवा. मग ओव्हरचा 2 चेंडूंचा खेळ झाला असला तरी पाण्याची आवश्यकता लागली तरी मागूया, कारण आपण 40-50 प्लसचे खेळाडू आहोत. आणि जेव्हा जेव्हा पाण्याची व्यवस्था लागेल, आवश्यकता भासेल तेव्हा तेव्हा मागवा बिंदास, काही हरकत नाही आहे. तसेच पंच भाऊ पाटील यांच्या खिशामध्ये एक बॉटल असतेच नेहमी.
पुढे चेंडू यावेळेस मात्र सोडून दिलं. वाईटचा इशारा येतोय लारा सर यांच्या माध्यमातून. एक धाव येते आणि एका धावेने धावसंख्या 19 अंकावरती. लारा सर म्हटलं तर काय रेग्युलर क्रिकेट त्यांच्या माध्यमातून 40 ग्राउंडवरती तो नाव गुंजायचा. विकी आणि लारा ही जोडी दोन्ही बंधूंची किती काल चांगला क्रिकेट पाहायला मिळाला. आज आपण त्यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. क्या बात आहे. यू मिस आय डेफिनेटली बाद होते बोलच्या स्वरूपात. विनायक पाटील यांना मात्र डगआउटच्या रस्त्याला जावं लागते. एक षटकार त्यांच्या बॅटमधून जरूर आला. तदनंतर मात्र सिंगल आणि त्याच्यानंतर विकेटचं पतन. तर राजन डी मैदानाच्या आतमध्ये येतोय. ही माणूस डेंजरस कित्येक काल याही खेळाडूने क्रिकेट खेळताना पाहायला मिळालं आणि मागील काही वर्षामध्ये जर पाहायला गेलं तर सिरीज असेल, बेस्ट बॅट्समन असेल, बेस्ट बॉलर असेल, असे कित्येक तरी किताब त्याच्या नावे आहेत आणि खूप चर्चेचा खेळाडू आपण पाहिलं तर राजन डी राजन डी जोडी आपण पाहिले कित्येक वर्ष या टीमला घेऊन चालली होती. या ठिकाणी पाहतोय आपण बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल का? पोहोचला जाते. दोन क्षेत्ररक्षकांची झुंबड जरूर उडाले आहे, परंतु त्या दरम्यान या ठिकाणी 3 धावा पळून काढलेल्या आहे. चौथीचा आगाज प्रयत्न आणि चौथी धाव पूर्ण होते की काय? झकमक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. रणनीती गणिमी कावा ज्याला म्हटलं जातं तो पाहायला मिळतोय. कारण या ठिकाणी मिथून तरे मात्र क्रीज सोडायला बघतायत. कारण भरपूर काल मैदानाच्या आतमध्ये आहेत. फटका लागला नाहीये जसं हवं तसं बॅट वरती चेंडू येत नाहीयेत. जवळ आपण पाहिलं 9 धावा धावफलकावरती जमा केल्या आहेत आणि 9 चेंडूंचा सामना केला गेला आहे. म्हणजे कुठेतरी मागणं ठरतंय त्याची खेळी. त्याच्यासाठी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये रणनीती आखली जाते. पुढे चेंडू हाताळण्यासाठी या ठिकाणी दयानंद मात्रे पाहतोय. पहिला वाईट आला, तदनंतर विकेट, तदनंतर सिंगल. इथं फॉलो थ्रू मध्ये चुकी आणि पुन्हा एकदा होत आहेत तयार. मंत्रामूर्ती काल्हेर फलंदाजी करतोय. यावेळेस उडवलाय अधिक उंच हवेमध्ये सेफ लँडिंग होईल. धावा किती बनतायत पाहूया. 2 तर कंप्लीट झालेल्या आहेत. थ्रो मात्र डेंजर एंडला जाईल का? परंतु या ठिकाणी पाहतोय 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 22 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 3 आहे. हे विसरून चालणार नाही आहे. बलाढ्य टीम अर्थात दोन्ही मॅच अतिशय वेगवान गतीने या ठिकाणी विजय संपादन केला. परंतु तिसऱ्या मॅच मध्ये कुठेतरी फलंदाजीला रोख लावण्यासाठी गोलंदाजीची कामगिरी उत्तम. प्रवीण जोशी असेल, कैलास पाटील असेल, दयानंद म्हात्रे असेल यांनी सर्वांनी एक चांगली ताकद लावली आणि त्या ताकदीच्या जोरावरती आपण पाहतोय की धावफलक थांबवलं गेलं आहे आतापर्यंत. बरोबर 22 धावा. क्या बात आहे. अजून एक तेज तर्रार चेंडू हाताळला जातोय आणि या ठिकाणी पाहिलं तर निर्धावची होते सांगता. दयानंद मात्रे सुद्धा पाहतोय आपण गोलंदाजी चांगली करतोय. 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्याने आणि एक गडी बाद केला गेला आहे. कैलास पाटील यांनी एक षटकार लागूनही 10 धावा खर्च केल्या. पुढे चेंडू आता मात्र फटका सजवला आहे. स्टँड अँड जिल्हा चेंडू जातो सीमा पार. सिक्सर. आक्षेप नाही आहे, परंतु विश्वासपूर्वक फलंदाजी करावी लागेल. मिथुन तरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय षटकार. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस डिलिव्हरी होती बट पुरेपूर फायदा उचलला नाही आणि दुसरीची मागणी डेंजर एंडला फेकी केली होती बट या ठिकाणी पोहोचला जातोय बॅटर की नाही हे चेक केलं जाईल.
2 धावा कंप्लीट होत आहेत आणि आता मात्र 30 धावा धावफलकावरती 10च्या सरासरीने धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. शेवटचं अंतिम ओव्हर पाहूया कोणाच्या खांद्यावरती दिली जाईल जिम्मेदारी हे पाहूया. देवीदास येतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी पाहूया. या ठिकाणी आपण पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये 30 धावा जमा केल्यात. इथं वार पलटवार कोण करेल? फलंदाज आपली ताकद दाखवतील की गोलंदाज लाईन लेत आणि चांगला टप्पा दाखवतील. पाहूया काय घडतंय. देवीदास भरपूर मोठं रनअप आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांच्या उजव्या बाजूस टाकण्यासाठी सज्ज तयार. टर्न होतंय गोलंदाजी ट्रॅक वरती. देवीदास पाटील, दयानंद म्हात्रे, कैलास पाटील, प्रवीण जोशी हे 4 स्टार आपण पाहिले तर ओली टीम मध्ये चांगले पाहायला मिळत आहेत. सोनाली येथे स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावण्यासाठी या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने भरपूर चांगली कामगिरी केली होती आणि आज या ठिकाणी त्यांची ही कामगिरी प्रशंसाजनक पाहायला मिळते. कौतुकस्पद वाटेल असं प्रदर्शन या 4 गोलंदाजाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर अरविंदनाथ भोईर म्हटलं तर भिवंडी ग्रामीण फुटबॉल असोसिएशनचे माझे अध्यक्ष आहेत आणि त्यांची टीम त्यांच्या अध्यक्षतेखाली चांगली काम करते. पुढे चेंडू यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी होती परंतु आपण उजिष्टी सोडून जातोय व्हाईट बॉल. सन्मान्य देवीदासजी स्थले साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतंय. आपले हे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्टार 11 लोणार टीमच्या माध्यमातून आयोजित केलेल्या भव्य दिव्य असं चषक स्टार 11 चषक 2026 हे पर्व गर्व वाटेल असं आयोजन नियोजन कारण पहिला वर्ष आहे. अनुभवाची कमी असली तरी जातीने लक्ष घातलं आणि अनुभव मिळवला जातोय हे दाखवून देत असताना या ठिकाणी संपूर्ण टीम देवीदास या वेळेस मात्र बरोबर प्रॉपर टायमिंग घेतला जातोय. हवाई सुपर चेंडूला करून दिलं जात आहे. सीमा पार जातोय षटकार. मॅच बॉल पण आला आहे तोही घ्या. या ठिकाणी पाहतोय षटकार येतोय. डावाला आकार मिळाला जातोय. 37 धावफलकावरती धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 वरती काल्हेर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. आजच्या दिवसातील क्वालिफाय होणारी मॅच आणि त्या मॅच मध्ये सुरुवातीच्या 3 गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली मात्र देवीदास पाटील आपल्या एका चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतोय. पहिला वाईट इथे षटकार. आता या ठिकाणी काय घडतं पाहूया. राजन डी ऑन फायर. अजून एक कडा केडीके बट गॅप शोधता आलं नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी काय घडेल आता मात्र रणनीतीमध्ये चुकी होते आणि फलंदाज या ठिकाणी राजन मात्र आता बाद होते रनआउटच्या स्वरूपात. सीमा पार चौकार.
या ठिकाणी धावसंख्या पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 42. पुढे चेंडू पाहूया या ठिकाणी यावेळेस अजून एक फटका चांगला आहे. डीप मध्ये जातो चेंडू एक धाव कंप्लीट केली फेकी चांगली आहे एंडला बट कलेक्शन झालं नाहीये आणि 2 धावा बरोबर पूर्ण होत आहेत. रणनीती चांगली आखली जाते ओली टीमच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी बॅटरला बाद करायचं त्या एंडला थ्रो केला जाते 2 धावा येत आहेत. 2 ने धावसंख्या 44 या अंकावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या चांगली आता मात्र म्हणता येईल. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर धावा कुठेतरी कमी होत्या तदनंतर मात्र धावांचा ओघ चालूच झाला आलेख चढता पाहायला मिळाला आणि आता मात्र पाहतोय 44 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले आहेत. अजूनही या ठिकाणी आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये एक जरी आला तरी एक चांगली डेंजर झोन मध्ये जाणारी धावसंख्या पाहायला मिळेल. क्या बात आहे तेज तर्रार यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहतोय. शैलेश मात्र विचारात पडले काय चेंडू हाताला गेला होता. पूर्णपणे विवश बनून उभे राहिले. टाक चेंडूची समाप्ती. शेवटचा ओव्हर हाणामारीचं ज्याला म्हटलं जातं सुरुवातीच्या कालामध्ये कुठेतरी गडबड झाली धावा खर्च झाल्या आणि इथं मात्र पाहतोय कुठेतरी डॉट चेंडूची हाताळणी. शेवटचा अंतिम बॉल पाहूया काय घडेल. 44 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढे चेंडू यावेळेस फुल टॉस आणि शैलेशला मात्र तुम्ही असा चेंडू द्याल तर त्याला मात्र प्रेक्षकामधून मागवावा लागेल यात मात्र काही शंका नाही आहे. 6 धावा येत आहेत. 6 धावेने बरोबर 50 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आता 51 धावांची आवश्यकता आहे गावदेवी ओली टीम समोर. या 51 धावा कशा प्रकारे जमवल्या जातील की थांबवल्या जातील हे ऐकूया संदेश पाटील यांच्या आवाजाने. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर रापचे ग्रुप अर्थात बीएनएन कॉलेज मधली 2005 आणि 6 ची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या माध्यमातून पंचायत समिती भिवंडी वर्सेस पडगा पोलीस स्टेशन अशी एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळेल. त्याच्यासाठी संपूर्ण टीमला या ठिकाणी टी शर्ट प्राप्त केले गेले आहे. त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेला आहे. त्याचे अध्यक्ष आपण जर पाहिलं तर सचिनजी विठ्ठल गायकवाड खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी बरोबर लक्ष त्यांचं केंद्रित केले गेलं आहे. कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे आणि या संपूर्ण आयोजनाला लीड करतायत. तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केले जाईल. त्यांची संपूर्ण ग्रुपची टीम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं हेतूचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. तर या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मानाकडे बोलूया. आपण पाहतोय व्यासपीठावरती ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रत्येक संघनायकाला शीतपेय दिला जातोय नाणेफेक दरम्यान असे तुम्हा सर्वांचे लाडके सन्मान्य जय हरड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा करूया या ठिकाणी हेतूचे स्वागत आणि सन्मान. तर आमच्या गावचे ग्रामसेवक अर्थात जीवनजी जाधव साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जय हरड साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. या स्पर्धेचे उबदार मायेची शॉल महाराष्ट्राचं महावस्त्र भगवी शॉल त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण आणि फुलगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे.
तदनंतर या ठिकाणी उपस्थित आपण पाहतोय एक विकसित ग्रामपंचायत आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम दापोडे गावचे ग्रामपंचायतचे लिपिक सन्मान्य दुर्वांजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा पण करूया या ठिकाणी येतो जे स्वागत आणि सन्मान. चेहऱ्यावरचं स्मित असं सांगून जातं की मैत्रीचं नातं कसं असतं आणि एवढ्या वर्ष मैत्री टिकून ठेवणं हे खऱ्या अर्थाने सर्वांचंच मनामध्ये करून ठेवलेलं घर. आणि असं हे लाडक्या व्यक्तिमत्व अर्थात दुर्वान पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही करूया आपण येतो जे स्वागत आणि सन्मान. सन्माननीय बालकृष्णजी गायकवाड साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर कृषी अधिकारी आहेत. शेतकरी राजा आमचा जिवंत राहील तर पूर्ण देश आपला जिवंत राहील. त्याच्यासाठी मोलाचं योगदान देणार बालकृष्ण दादा आमचं पाहायला मिळत आहेत. आणि आपण पाहिलं तर दापोडे गावाला खऱ्या अर्थाने चांगली दिशा आणि चांगले विकसित काम करण्यासाठी मोलाचं योगदान ज्यांच्या माध्यमातून पाहिलं असे दुर्वांजी पाटील साहेबांचं इथे स्वागत आणि सन्मान आपल्याला पाहायला मिळालं. तसेच वडगावचे समाजसेवक आणि खऱ्या अर्थाने एक चांगलं लाडकं व्यक्तिमत्व सर्वांच्या मनामध्ये घर करणार आपण पाहतोय. कोलगेट कंपनीचे प्रोप्रायटर मंगेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही करूया आपण येतोचे स्वागत आणि सन्मान. अतिशय मोठमोठ्या पदावरती पाहायला मिळतात ही मंडळी. सन्मान्य अशोकजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण सन्माननीय मंगेश दादा पाटील साहेबांचा येतोचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या हातामध्ये जे येतंय ते बनवण्याच्या कंपनीचे मालक या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय मंगेशजी पाटील. आणि जे सन्मान करतायत अशोकजी पाटील आपण पाहतोय मोबाईल नाही तर काही नाही आहे असे BSNL कंपनीमध्ये काम कार्यरत करत असणारे सन्माननीय आपण पाहतोय अशोक दादा यांना. आणि तदनंतर या ठिकाणी उपस्थित पाहायला मिळतं हवे दिवे गावचे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कपिल पाटील साहेबांचं ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय भिवंडीनंतर ठाणे जिल्ह्याचा भरपूर विकास झाला असे कट्टर समर्थक निलेशजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही आपण करूया या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. सन्मान्य योगेशजी जाधव साहेब आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपल्या शुभहस्ते या ठिकाणी सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांचा येथे स्वागत आणि सन्मान केलं जाईल. मित्र असं म्हणतात की इतिहास सांगतो काल सुख होतं विज्ञान सांगतो की उद्या सुख असेल परंतु अशी माणसं जर आपल्या जोडीला असतील तर रोजच सुखाचा आनंद आहे. अतिशय प्रेमळ माणसं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी येतोचे स्वागत आणि सन्मान मित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थाने या ग्रुपमधील आमचे दोन एवन जोडीचे शिलेदार आपल्यामध्ये आयात नाही आहेत. इहलोक सोडून परलोकी गेलेले असे स्वर्गीय वीरेन पाटील आणि त्याचबरोबर स्वर्गीय संदीप पाटील यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली दिली जाते आदरांजली वाहिली जाते. खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचा. तसेच या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमचे ज्येष्ठ नागरिक बालारामजी भांबरे साहेब उपस्थित आहेत. त्यांचाही करूया आपण स्वागत आणि सन्मान. या ठिकाणी आपण पाहिलं तर ग्रामपंचायतचे कॉन्ट्रॅक्टदार आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की सर्वच मान्यवर चांगल्या मोठ्या मुद्द्यावरती आहेत. तेव्हाच म्हणतो की एवढी पारितोषिक ठेवली कशी. कारण मान्यवर देणारे भरपूर आहेत. त्यांना प्रश्नावरती काय ठेवू आणि काय नाही आहे. कृष्णाजी मडके यांच्या माध्यमातून केले जाईल स्वागत आणि सन्मान. तेही चांगल्या प्रकारे लीड करतात आपल्या टीमला. आणि आचार्य आमचे जामभारी आणि त्यांच्या माध्यमातून या सर्व सुविधा आमच्याकडे पोहोचली जाते. दुपारचं जेवण जेवलं गेलो तोही खूप चांगल्या पद्धतीचा असे आमचे कृष्णा दादा त्यांच्या माध्यमातून केलंच जाते. या ठिकाणी बलाराम दादांचा स्वागत आणि सन्मान. तदनंतर तसेच या व्यासपीठावर विराजमान बालारामजी घरत साहेब आहेत. त्यांचाही करूया स्वागत आणि सन्मान. यस तेही माझे सरपंच आहेत. क्या बात आहे. इथं व्यासपीठावर बसणारा कोणी साधा माणूस नाही आहे. क्या बात आहे. सचिनजी गायकवाड साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचा इथे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. क्या बात आहे. आणि ग्रुपची नावं पण घेतली ना खरंच खूप चांगले पाहायला मिळत आहेत. कारण ते कॉन्ट्रॅक्टदार आहेत टिस्कुल अँड टिस्कुले कंपनीचे. यस क्या बात आहे. त्यांचा केला जातो या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. खऱ्या अर्थाने या ठिकाणी अक्षय कुमारची आठवण झाली आणि त्याच ताकदीत ओलामाचा व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण पाहत आहे बालाराम घरत साहेब आणि त्यांचा केला जातोय स्वागत आणि सन्मान सचिनजी गायकवाड साहेबांच्या माध्यमातून.
ओव्हर टू संदेश पाटील. धन्यवाद. धन्यवाद. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे पाहायला मिळते प्रवीण जोशीच्या बॅटमधून. आपण पाहूया धाबा. 51 धाबा बनवायचे. 3 मध्ये 3. तिसरा चौकार आला. हॅट्रिक पूर्ण केलंय. काही हरकत नाही. आम्ही स्वागत सन्मान देखील केलंय. आणि रेकॉर्ड बनते ही तुटणे के लिए. पाहूया रिंग अँड किंग असं बनेल का. स्पोर्ट्स शूज पोचलेले आहेत मॅन ऑफ द सिरीज साठी. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल देखील आहे आणि आता स्पोर्ट्स शूज देखील आलेले आहेत. पुन्हा एकदा गॅप मध्ये चाललं चेंडू. मात्र आता मिथून आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. दुसरं धाव देखील इथे पूर्ण केला जात आहे. उद्याचा दिवस बाकी आहे स्पर्धेचं. देवीदास स्थळे यांचं देखील इथे आपण स्वागत सन्मान करणार आहोत. धावसंख्या झाली आहे धावपलकावर 14 धावा धावपलकावर. आता पुन्हा एकदा आपण पाहतोय की मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग. मात्र दुसरा धाव पुन्हा एकदा कंप्लीट केला जात आहे. आणि जी सुरुवात हवी होती ना ती सुरुवात इथे आई गावदेवी ओली संघाची तुम्हाला पाहायला मिळत आहे. एक चांगली धावसंख्या चांगली भागीदारी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय. 3 मोठे फटके देखील पाहायला मिळाले. धावा धावपलकावर झालेल्या आहेत त्या 16 धावा. 16. कालपासून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित. या स्पर्धेमध्ये तुम्ही जेवढा असेल तेवढा जगणार आहेत. आणि आता मोठा फटका इथे येतोय. 1 बाउन्स येतोय. पुन्हा एकदा चौकार. क्या बात. धावसंख्या धावपलकावर लागलेल्या आहेत त्या 20 धावा धावपलकावर. आता समीकरण थोडस सोपं झालंय. कारण की इथून अजूनही विचार केला तर आपण 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आपण देवीदास स्थळे यांचं स्वागत आणि सन्मान करूया. मी सचिन गायकवाड यांना विनंती करतो की आपण आपल्या मदन जाधव आपण हा सत्कार आपण करायचा आहे. शालिक मुकादम यांची देखील उपस्थिती झालेली आहे. एक सत्कार करूया. व्यासपीठावर कॅमेरा येतोय. स्वागत सन्मान होते. आमचे कॅमेरामॅन हर्ष कव्हर करताना व्हीआयपी टाईज. कॅमेरामॅनचं देखील थोडस जीवावर आल्यासारखं काम आहे सध्या हर्ष. धन्यवाद. ही स्पर्धा आहे ना सत्कारासाठी ओळखली जाईल. कालपासून 350 ते 400 सत्कार इथे आतापर्यंत झालेले आहेत. धावसंख्या 20 धावा. अरविंद भीर पाणी घेऊन गेले होते मैदानाच्या आतमध्ये. मग ते जेवढं ते पाणी घेऊन गेले होते तेवढं पाणी पुन्हा वापस घेऊन आलेले आहेत. म्हणजे मॅसेज फक्त पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. पाणी दोन्ही फलंदाजांनी घेतलेलं नाहीये. कारण की गोलंदाजांनी सध्या पाणी पाजण्याचं काम केलंय फलंदाजांनी. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी 20 धावा आल्या होत्या. आणि आता षटक क्रमांक दुसरं गोलंदाज हरीश आलेला आहे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. शालिक कोणकर यांची उपस्थिती या व्यासपीठावर. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज तयारीमध्ये हरीश जोशी आणि स्ट्रायकिंगला फलंदाज कैलाश पाटील. आणि सुंदर असा हा फटका त्याच्यावर आलेली ही एक धाव पाहतोय आपण. इथून प्रत्येक षटकामागे जर बघितलं तर 10.50 ची सरासरी जरी गाठली तरी मॅच इथे जिंकू शकतो ओली टीम. आणि सुरुवात हरीशच्या अगेन्स्ट पहिल्या एका धावाने कारण की स्ट्राईक दिली प्रवीण जोशीला. त्याच्या मधून पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. रणनीती पाहायला मिळत आहे ओली टीम संघाच्या माध्यमातून. ओरपी चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. स्टेप आउट झाले ते पुढे निघून मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू डॉट पाहतोय आपण. आज या मुख्य व्यासपीठावर जयनाथ हरट SPL गाजवलं होतं. अंडरआर्मची स्पर्धा डे नाईट स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये
खऱ्या अर्थाने सर्वात जास्त डान्स जर कोणी केला असेल तर जयनाथ दादांनी. मोठा फटका समोर लॉक केलाय. टीमचे कॅप्टन थोडेसे पुढे निघून आले आणि आता हा चेंडू चालला वन बाउन्स येतोय चौकार. तरी ते चौकार मिळतो. धावसंख्या 25 धावा धावबलकावर. दापोडे गावचे आज दुर्बन पाटील यांची उपस्थिती झालेली आहे आणि अल्पेशला अ ब माहिती नव्हता स्कोरिंग बुक मध्ये, तेव्हा दुर्बन दादांनी त्यांना नक्कीच चांगलं शिकवलं, सपोर्ट केला आणि आज अल्पेश आपल्या नक्कीच जोरावर पुढे आलेला आहे. आणि आता फुलटा चेंडूचा फायदा घेता आला नाहीये, मात्र भीमर चेंडू है, मौका था वहां पर लेकिन गेंदबाज काफी निराश होते हुए अपने गेंदबाजी के ऊपर. तिसऱ्या पंचांची मागणी केली फिल्डिंग करणाऱ्या संघाने आणि ऑलरेडी भाऊ पाटील आहेत. इट्स अ भीमर, नो बॉल आहे. आज भाऊ पाटील समोर लॅपटॉप हातामध्ये घेतलेला आहे. क्या बात आहे. नो बॉल आहे लारा सर. आता फ्रीट. पहिल्यांदा टेनिस क्रिकेटमध्ये आपण विचार केला 30 सेकंदाच्या आतमध्ये रिप्ले आणि भाऊ पाटील आहेत म्हणून. भाऊ पाटील असे आहेत तिसरे पंच की ते आमच्या ठीक कॉम बॉक्स मध्ये बसून असतात, म्हणून डायरेक्ट निर्णय घेतला गेलाय. अरे जोशी फुल खर्चा, फुल चर्चा. फ्री चेंडू स्विंग केला ऑन साईडला आणि खऱ्या अर्थाने झेल पकडली आणि फ्रीट वर झेल पकडल्यानंतर सेलिब्रेशन केले होते. नाही होतं कधी कधी पंच देखील असं कधी कधी करतात, आउट देखील देतात. होतं क्रिकेटमध्ये होतं असं. समाधान होते तिथे. किती त्याच्या मनाला समाधान वाटलं असेल की झेल पकडले मी. आणि कॅच कोणाची पकडली होती? प्रवीण, ज्याने सोनाली चषकामध्ये आपल्या नावाची छाप सोडली, त्याचा झेल पकडला होता, मात्र फ्रीट होता. धाव संख्या झाली 28 धावा. 23 धावांची आवश्यकता अजूनही. 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. पुढचा चेंडू हरेश. गतीमध्ये परिवर्तन, समोर लॉप केलाय, चेंडू हवेमध्ये. विनायक अतिशय सुंदर अशी झेल पाहतोय आपण. कॅच पकडली की मॅच येणाऱ्या काही चेंडू मध्ये माहिती मिळेल. ओवलीच्या स्पर्धेमध्ये कालवाड टीमला 5 धावा झाल्या नव्हत्या. 6 चेंडू मध्ये 4 धावा झाल्या नव्हत्या. आणि क्रिकेट असं आहे मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाही तोपर्यंत भविष्यवाणी करता येणार नाहीये. आणि गणेश पाटील शॉर्ट पॉकेटेड डायनामाइट असून पिंपलगड संघाने 6 धावा झाल्या नव्हत्या. म्हणून 40+ क्रिकेट एक पॉप्युलर क्रिकेट आहे, जुना जानता क्रिकेट है. सभी ने काफी मेहनत की इस क्रिकेट में. ओलीच्या स्पर्धेमध्ये सर्व रेकॉर्ड पाहायला मिळाले होते अरविंद भोईर यांच्या स्पर्धेमध्ये. नवीन बॅटर सुधाकर मैदानाच्या आतमध्ये. हरेश पुढचा चेंडू, फुलटा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. आता कॅप्टन चेंडू खाली आलाय आणि आता पुन्हा चुकी केली आहे आणि कॅप्टनच्या आज हातामध्ये चेंडू प्रॉपरली कलेक्ट होत नाहीये. 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. मौका भी दिया, 2 रन भी लिए वहां पर बल्लेबाज ने. गोल्डन विकेट होती, जर झाली असती तर मॅच बनली असती. आता अजूनही भरपूर धावा बाकी आहेत, हे देखील विसरून चालणार नाहीये. आणि आरेशने देखील कमबॅक करून दाखवलं जिथे नो बॉल टाकला होता. आता येणारे चेंडू 12 आणि धावांची आवश्यकता आहे ती 21. हा षटक आहे ना मिथुनचं फार महत्वाचं असेल काल टीमसाठी. मागच्या मॅच मध्ये 4 विकेट घेतले होते मिथुनने. कमालीची गोलंदाजी केली होती, मॅन ऑफ द मॅच बनले होते. नाही मग सुधाकर आणि कैलाशने सांगितलं पाणी पाहिजे, तर मग आम्ही काहीच बोलणार नाही. पाणी जाताना मैदानामध्ये आपण पाहतोय. वेळ आहे तोपर्यंत ऐकूया संगीत डीजेच्या माध्यमातून.
हॅलो हॅलो. वेग वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये हा वाईट चेंडू टाकला गेलाय आणि आता एका धावाने संघाची धावसंख्या 31 धावा धावफलकावर होत आहे. षटक क्रमांक तिसरा एक महत्वाचं षटक मिथून तरेच आपण पाहतोय. पुढचा चेंडू आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय की एकच धाव आली आहे आणि धावसंख्या धावसंख्या 32 धावा. चांगली गोलंदाजी पाहतो मिथून तरे गोलंदाजी करताना. मोठा फटका केल्याचा प्रयत्न अतिशय सुंदर असं विकेट किपरचं काम पाहतोय आपण. मात्र ओव्हर थ्रो होतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. हॅलो धावसंख्या झाली आहे ती 34 धावा धावफलकावर. थोडस डीजे माध्यमातून थोडस इश्यू आहे तो क्लिअर केला जाईल. मात्र लाईव्ह आवाज आमचा पूर्णपणे जात आहे. मिथून तरे चांगली गोलंदाजी करताना मोठा फटका केल्याचा प्रयत्न चेंडू मध्ये मिथून पोहोचू शकला नाही चेंडूपर्यंत. मात्र एक धाव पूर्ण केली जाते आणि आता मी म्हणेल की मॅच वर मजबूत पकड निर्माण केली आहे सध्या मैदानामध्ये टीम मंदिरा मारुती काल्हेर संघाने आपण पाहतोय. कारण की धावांचा विचार केला 35 धावा झालेले आहेत. अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू जर डॉट आला तर थोडासा दबाव आई गावदेवी ओली संघावर नक्कीच इथे वाढला जाईल. पुढचा चेंडू महत्वाचा चेंडू दोन्ही संघांसाठी एखादा मोठा फटका येईल का. मिथून तरे गोलंदाज शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आणि चेंडू चालला सीमारेषेवर. प्रेक्षकांच्या भेटीसाठी निघालेला आहे हा एक षटकार. कम्मालीचा हा फटका पाहता बॅटच्या स्लॉट मध्ये आला होता आणि चेंडू स्टँड अँड डिलिव्हर मॅक्सिमम 6 पाहतोय आपण. आता मॅच मध्ये पूर्णपणे जान भरली गेली आहे फलंदाज विकास जोशीच्या माध्यमातून. कारण की 41 झालेले आहेत. आता 6 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आता इथे मॅच थोडीशी
गरम केली आहे षटकाराने. आणि आता असं म्हटलं जाईल की पुन्हा एकदा ही गावदेवी ओवली संघ मॅच मध्ये कमबॅक करताना. येस, फायनली आमचा आवाज आता प्रेक्षकांना ऐकायला मिळेल. तर येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. धन्यवाद डीजे ऑपरेटर. नाही नाही, हार्श होता म्हणून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला इथे. 41 धावा झालेले आहेत. येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. हर्ष, चला आपण आपल्या कॅमेऱ्याजवळ जायचंय. कॅमेरा ऑपरेटर आपण आपलं काम करायचंय. शेवटचा गोलंदाज कोण असेल हा प्रश्न निर्माण होतोय. मला तरी वाटतं की गोलंदाज आपल्या तयारी करताना शैलेश शैलेश म्हात्रे. महत्वाचे 6 चेंडू 10 धावा डिफेन्स करायचे. कदाचित कदाचित मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल असं वाटतोय. कारण की स्ट्रायकिंगला पाहतोय आपण सुधाकर आहेत. त्यांनी 3 चेंडू खेळलेत, 5 धावा बनवलेले आहेत. आणि 2च चेंडू खेळल्यात विकासने 7 धावा बनवलेल्या आहेत. विकासचा तो षटकार ज्याने मॅच गरम केली आतापर्यंत. असं वाटत होतं की काल्हेर संघाने या मॅचवर मजबूत पकड निर्माण केली आहे. मात्र हम भी किसी से कम नाहीये ओली टीम सांगत असताना. ओ सुंदर असा हा फटका. शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाहीये. चेंडूचा सीमा रेखा पार येतोय चौकार. खूप खूप अभिनंदन टीमचे कॅप्टन सन्माननीय अरविंद भोईर. अभिनंदन टीम आई गावदेवी ओली. हॅडलक टीम बंद्रा मारुती काल्हेर राजंडी. मेन 2 टर्निंग पॉइंट झेल ज्या राजन कॅप्टनच्या हातून नक्कीच सुटल्या गेल्या तेच कारण बनलं या मॅच मध्ये. म्हणूनच हा सामना गमवावा लागला बंद्रा मारुती काल्हेर टीम संघाला. आणि आता मॅन ऑफ द मॅच नो डाऊट एकच नाव ज्याने पूर्णपणे मॅच वर वर्चस्व गाजवलं. नाव आहे प्रवीण जोशी इज मॅन ऑफ द मॅच. चला प्रवीण या आपण. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आणि खूप सारे गिफ्ट जे आहेत ते तुम्हाला दिले जातील या व्यासपीठावरून. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट टॅम्पर आणि त्याचबरोबर बक्षीस देखील देणार आहोत. पहिलेच आपण आणि कॅच ऑफ द मॅच विनायक